करा त्यांच्या नावावरती सुद्धा आहेत. नंतर ब्रायन लारा 7 वेळा द्विशतक. पुन्हा एकदा विवेक सज्ज झालाय, शफल झालाय. हो अकुडब्याचा बॉल, चांगला पंच बॅकफुटला गेल्यानंतर चेंडू जातोय. 4 धावेसाठी रन मिळाले 4. बेडा झाला पार. धावसंघाचा 11 धावा. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. धावसंघ झाले 11. कुमार संघाकारा 11 नंबर जेसी हालत टेस्ट क्रिकेट मध्ये 11 वेळा द्विशतक साजरे केलेले आहे. चर्चा होईल आता मात्र चेक चेंडू केला गेलेला आहे. पुन्हा एकदा विवेक, चांगला असा अनुभव आहे विवेक. आता मात्र बॉल बघा कुठे मारलाय. 6 धाब्यासाठी टांगा पलटी घोडा फरार. नक्कीच फलंदाजाला बाजूला आपण नक्कीच पाहतोय. नक्कीच प्रपोज कर आपला हरवलेला आत्मविश्वासाला. 11 5 चेंडू झालेले आहेत. प्रपोज करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासाला. प्रपोज करा आपल्या स्वाभिमानाला. प्रपोज करा आपल्या निष्ठेला. प्रपोज करा आपल्या प्रामाणिकपणाला. नक्कीच प्रपोज करा आपल्या सेवा वृत्तीला. प्रपोज करा व्यापक दृष्टिकोनाला. प्रपोज करा आपल्या प्रेमळ स्वभावाला. नक्कीच पुन्हा एकदा हो स्वीप शॉट. 1 धावेर समाधान. धावसंघ झाले 12 धावा धाव फलकावर लगावले गेले आहेत. कोण विसरेल. मयंक अग्रवाल टेस्ट क्रिकेटमध्ये 12 इनिंग मध्ये 2 द्विशतक ज्यांच्या नावावरती आहेत. नंतर त्यांना मात्र अग्रेसर आहेत सर डॉन ब्रॅडमन सर, त्यांची सुद्धा नक्की चर्चा होईल. धावसंख्या झाले 12 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच चर्चा होते. म्हणजे गुणलेख आम्हाला लाभलेले आहेत. सिद्धेशला संख्या आपण पाहतोय. धावसंख्या झाले 12 डिसेंबर 1940 पुणे बारामती. सन्मानित शरद गोविंद राव पवार साहेबांचा जन्म तारीख सुद्धा आहे मित्रांनो. कारण का धावसंख्या झाले 12. नवीन बॉलरला आपण नक्कीच पाहतोय. लालूला पाहतोय. मी आधीच सांगितलं होतं मिरकर बॉईज हा सुद्धा व्यवसाय गटातील मोठा संघ आहे अंधेरीचा. नक्कीच इथे लल्लूला पाहतोय. घाट्याला तुम्ही नक्कीच पाहणार आहोत. घाटीने सुद्धा नक्कीच भरपूर मैदाने गाजवलेली आहेत. नंतर नक्कीच देखील चर्चा होईल. सुनील बटावले ज्या गोलंदाजाने फिरकीचा जादूगार ठरलेला आहे ते वावगं ठरणार नाही. जॅम्बे चषक आपण पाहिलं तिथे सुद्धा सुनील बटावलेची चर्चा झाली. पुन्हा एकदा सज्ज झालाय लल्लू. ओहो आता मात्र वाईट चेंडू. धावसंख्या होताना आपण पाहतोय 14 धावा फलकावर लगावले गेले आहेत. हो आता मात्र बिंदी गेन. नक्की ते गावासाठी क्रिकेट खेळा मित्रांनो. ग्रामीण क्रिकेट आणि व्यवसाय क्रिकेट. ग्रामीण क्रिकेट नक्कीच गावासाठी खेळलं जातं आणि व्यवसाय क्रिकेट मात्र नक्कीच पैशासाठी खेळलं जातं. परंतु ग्रामीण क्रिकेट हे फक्त गावासाठी खेळलं जातं. नक्कीच लोकल टॅलेंट खेळाडू तुम्हाला पाहायला भेटतील. हो चांगला चेंडू स्क्वेअरला कटवलाय. 1 धावेर समाधान. धावसंख्या होताना आपण पाहतोय 15 धावा फलकावर लगावल्या गेलेले आहेत. कोण विसरेल आझाद मैदान 664 धावाची भागीदारी. त्यावेळी सचिन सरांचं वय होतं 15 आणि विनोद कांबळे सरांचं वय होतं 16 वर्ष. तेव्हा मात्र 664 धावाची ते अभेद्य भागीदारी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. चर्चा होईल त्या भागीदारीची. पुन्हा एकदा सज्ज झालाय लालू. ओहो चांगला पंच. भरपूर वाट पाहिली. काही चेंडूची वाट पाहायची असते आणि काही चेंडूची वाट लावायची असते. चेंडूची नक्कीच वाट पाहिली गेली. आयकॉन क्लासचे संस्थापक विनायक पाटेकर आणि योगेश
आयकॉन क्लासेसचे संस्थापक विनायक पाटेकर आणि योगेश वैद्य सरांचा इथे क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. सरांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठ यायचं आहे. धावसंख्या झाले 16. पाच चेंडू झालेत. बॉल पंचांना विचारायचे, स्कोर आम्हाला विचारायचं. धावसंख्या झाले 16 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच मांड्यावर सुद्धा मांद्याला पण नक्कीच पाहतोय हे असलेलं प्रेम सिटी चषकावर. पाच चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, चांगलं एलिमिनेशन होते चेंडूवर. एक धाब्यावर समाधान. धावसंख्या झाले 17 आणि एबी डिव्हिल्सचा जर्सी क्रमांक सुद्धा 17 आहे. 17 धावा धाव फलकावर लगावलेले आहेत. कोण विसरेल ती इंग्लंडची मॅच. इयान मॉर्गर यांनी मात्र 17 षटकार मारले होते त्या मॅच मध्ये. नक्कीच त्या मॅचची सुद्धा चर्चा होईल. धावसंख्या होताना पाहतोय 17. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा झाले आहेत. नक्कीच बुम बुम शाहिद आफ्रिदी वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 17 चेंडूमध्ये सर्वात फास्ट अर्धशतक नक्कीच त्यांच्या नावावरती आहे. 17 चेंडू आणि 50 धावा. कारण का धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय 17. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय, अमनला पाहतोय. नक्कीच अमनने आधीच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. अमनची चर्चा होईल. हो, पहिला सता मात्र भटकताना पंचाने व्हाईट चेंडू घोषित केला. धावसंख्या झाले 18. जगातील एक असं मंदिर आहे मित्रांनो, इतिहास ऐकल्यावर पायाखालची जमीन निघून जाईल. 18 या आकड्यावर केरळमध्ये एक असं मंदिर आहे ज्या मंदिराच्या 18 पायऱ्या चढण्यासाठी 48 दिवस मात्र उपवास पकडावा लागतो. केरळमध्ये अय्यप्पा या नावाने तो प्रसिद्ध असलेलं मंदिर, पण तो त्याच्या 18 जे पायऱ्या आहेत त्या 18 पायऱ्या मात्र सोन्याच्या आहेत. कारण का धावसंख्या झाली 18. आता मात्र धावा होते 19. कटवलेला चेंडू. 20 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. स्ट्रायकिंग याला बॅटर शुभंकर. ओहो, रनअपची संधी आहे, परतावा लागेल. पंच आहेत. कोणता फलंदाज बाद होईल याची चर्चा होईल. धावसंख्या जाईल 20 धावा फलकावर लगावले गेलेत. गौतम गंभीर टेस्ट मध्ये नक्कीच चर्चा होईल. 200 धावा केल्या होत्या तेव्हा त्यांचं वय होतं 20. त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केलेला शुभम गिल याच्या नावावरती आहे. चर्चा प्रत्येक खेळाडूची होणार आहे. कधी काय घडेल सांगू शकत नाही मित्रांनो, कारण प्रभू आम्हाला रात्री राज्य मिळणार होतं, सकाळी उठल्यानंतर वनवास मिळाला. हो, चांगला स्टोक अटेम्प्ट गेलाय. हो, फक्त हात टाकला गेला. चांगला चेंडूला ब्रेक केलाय. एक धावेर मात्र समाधान. धावसंख्या झाली 21 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. हो, चांगला चेंडू. भाग बसंती भाग, इज्जत का सवाल आहे. खेळाडूने बोलायचं नाही मध्ये, खेळाडूंनी बोलायचं नाही, पंच ठरवतील. 2 रन नक्कीच आपण पाहतोय.
धावसंघ जायले 23 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलिंग टर्फवर पाहतोय. हो स्टेट ड्राईव्ह ऑन द राईस. एक रन नक्कीच आपण नक्कीच ती वर्ल्ड कपची एक मॅच होती ती आठवा मित्रांनो. कसा थ्रो मारला गेला कारण बॅट्समनची ऍक्शन उलटी होती. खेळाडूने काय मध्ये बोलायचं नाही. तुम्ही चुका कराल आणि पंचांकडे अपील कराल. वर्ल्ड कपची ती मॅच आठवा. जर तुम्ही नक्कीच क्रिकेट प्रेमी असाल तर ती मॅच आठवा. नक्कीच थ्रो मारला गेला आणि एक धाव पंचाने दिलेले. धावसंख्या होताना आपण पाहतोय 24 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. विकासने नक्कीच आधीच्या मॅच मध्ये 19 धावा दिल्या होत्या. त्याच विकासला मात्र संधी दिलेली आहे. बघूया आता काय करतोय. हो पहिलाच वाईड ज्यासाठी तो प्रसिद्ध आहे तो पहिला चेंडू टाकला गेलाय. कारण का आमचे जे बॉलर आहेत वाईट टाकल्याशिवाय त्यांची ओव्हरच पूर्ण होत नाही. समाधान 11 विरुद्ध एक दंत बॉईज. या संघाला विनंती करतो मुख्य व्यासपीठ व्हायचंय. समाधान 11 एक दंत बॉईज या संघामध्ये नाणेफेक होणार आहे. आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय विजय मिलर संधी. हो रनआउटची संधी आहे. फलंदाज मात्र बाद होताना पाहतोय. डीजेला पुन्हा मिळाली संधी. नक्कीच विश्वनाथ सुद्धा आपण डान्स करताना पाहतोय डीजेच्या आवाजावर. कालच्यापासून पंचगिरी करतात त्यांनीच मला ही ते संधी दिली. नक्कीच सर संधी सुद्धा सोनं करणार आहे. खरोखर जेवढ्या क्षितिज ग्रुपचे जेवढे सभासद आहेत म्हणजे खरोखर भरपूर मेहनत घेतलेली आहे टुर्नामेंटसाठी हे चषक पार पाडण्यासाठी. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा विकास. हो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. दन दन खण खण करत जातोय चेंडू आउट ऑफ द पार्क. धावसंख्या जायले 29 धावा सेट केले गेल्या आहेत. दर्जेदार क्रिकेटमध्ये असते क्वालिटी आणि दुसरी असते क्वांटिटी. नक्कीच तुम्ही कशाकडे जाल क्वालिटीकडे जाणार ते क्वांटिटीकडे जाणार. ओहो सफल झालाय. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला गेलाय. कॉन्फिडेंस किसी में खेल में जान डालता है और कॉन्फिडेंस जान लेता है. या ऑटो से नहीं नोटो से बातें होती है. पुण्याचा विकासने मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. स्ट्रायकिंग एंडला बॅटर शुभंकर. आता मात्र बॉल चेक केला गेलेला आहे. लेपंगा करू दंगा. हो आता मात्र वाईट. आणि मेंडिसने मात्र वाईट चेंडू घोषित केलेला आहे. 32 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत.
की धावा मिळतील. संधी आहे, संधी सोनं करायचं आहे. सफल झालाय. एक धाव कंप्लीट. काय घडतंय, काय बिघडतंय. समाधान टीमचा कर्णधार आणि एकदंत विनायक आयकॉन क्लासचे सर विनायक पाटेकर यांच्या हस्ते टॉस उडेल या ठिकाणी. दोन्ही इथे मंचावर यायचं दोघांनी पण. दुसऱ्या 4 पूलमध्ये हा सामना होणार आहे. एकदंत आणि समाधान. अंपायरला विनंती करतो, अंपायर इकडे यायचंय. पंच छापा एकदंतने काटा आलेला आहे. बाहेरून कोणी बोलायचं ना, टॉस जिंकलेली आहे. निर्णय सांगणार आम्ही. काय निर्णय घ्यायचा आहे? बाहेरून कोणी बोलायचं, प्ले पंच सांगतील. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे या टुर्नामेंट. बाहेरून कोणी बोलायचं नाही, बाहेरून कोणी बोलायचं नाही. जी पंच आहेत केलेली आहे खेळाडूंचा आम्ही ऐकणार. पंच सांगतील त्याचा सन्मान करायचा आहे. एकदम अशी भव्य दिव्य अशी टुर्नामेंट सर्वांनी बाहेर व्हायचंय. आणि आपल्या शेतीची टुर्नामेंट म्हणल्यावर एकदम छानच असते, नो डाऊट आहे त्याच्याबद्दल. असंच आणि 4 धावा पंचाने दिलेल्या आहेत. थँक्यू. पंचाने 4 धावा घोषित केलेत. खूप छान टुर्नामेंट आहे. बस खेळून आनंद घेणार आहेत. टॉस जिंकून तुम्ही क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तू या क्षेत्ररक्षण घेण्यामागे निर्णयामागे तुझा विचार काय आहे? आमच्या टीमने पूर्ण डिसिजन घेतलाय फिल्डिंग घ्यायचा आहे टॉस घेऊन, म्हणून मी फिल्डिंग घेतली. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40च्या आत. ओके. तर या टॉससाठी आपल्याला आयकॉन क्लासचे सर आलेले आहेत, विनायक पाटेकर आणि योगेश यांचा सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. स्टेजवर यायचं, स्थापन व्हायचं. योगेश वैद्य आणि विनायक पाटेकर आयकॉन क्लासचे सर यांचा सत्कार विश्वनाथ पांगारे करतील. विश्वनाथ पांगारे. आदरणीय सन्मान्य विश्वनाथ पांगारे सरांचा इथे सत्कार करत आहे. विनायक पाटेकर. विनायक पाटेकरांचं नाव ना, सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आयकॉन क्लासेस सरांचा इथे सन्मान होत आहे. मायेची उद्यान शाल त्यांना परिधान केले जात आहे. सर मी चिडत असेल ना, नक्कीच सर, तुम्ही नक्कीच आलात, तुमचे मी आभार व्यक्त करतो. नक्कीच तुमच्या पदस्पर्शाने ही टुर्नामेंट नक्कीच धन्य झालेली आहे. नक्कीच त्याचे सुद्धा नक्कीच इमेज कैद केली जात आहे. कारण का फुले रोज फुलतात, ज्योती अखंड उजलतात, कॅमेरा फक्त फोटो काढतो आणि इमेज मात्र आपल्या
त्या मॅचला सुरुवात करायची आहे. पंचा निर्णय अंतिम असेल. तुम्ही युट्यूबला सुद्धा बघू शकता. युट्यूबला सुद्धा तुमचं युट्यूब आहे, युट्यूब खोला, युट्यूबला सुद्धा बघू शकता. आणि मॅचला सुरुवात करायची. मॅचला सुरुवात सर्वांनी साईडला व्हायचंय. समोरून सर्वांनी साईडला व्हायचंय. $38, $39 आधी सुद्धा ती धावसंख्या होती. योगायोग आलेला आहे. 38 विन आहे. मैच मात्र शुरुआत होता है. कोई भी लक्ष्य इंसान से बड़ा नहीं होता, हारा वही जो लड़ा नहीं. आदरणीय सन्माननीय तुषार गुंजर सर यांचं सुद्धा मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. नक्कीच क्षितिज चषक, क्षितिज ग्रुप यांच्याकडून नक्कीच त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि सन्मान करायचं मित्रांनो, सन्मान करा, क्रिकेटचा सन्मान करा. क्रिकेटची परिभाषा नक्कीच तुम्हाला मी सांगेन, कारण का एका चेंडू 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट, आणि एका चेंडूमध्ये एकही धाव न निघणे म्हणजे क्रिकेट. पंचांचा निर्णय सन्मान करणे म्हणजे क्रिकेट आहे. कारण पंच न्यूट्रल असतात, आम्ही सर्व न्यूट्रल असतो. मॅचला सुरुवात होत आहे. पहिलाच बॉल, ओहो पहिलाच बॉलवर 4 धावेसाठी विवेक काय बॅटिंग करतोय. आलेलाच मात्र आपला इरादा स्पष्ट केलाय. काय करायचं असेल तर बॅटिंग करायचं आहे. ओहो पुन्हा विवेक, परंतु मास्टर माइंड गेम खेळावं लागेल. अति घाई संकटात नाही. 4 धावा आलेले आहेत. जेवढ्या तुम्ही मैदानात राहाल नजर बसणार आहे तुमची. हो एज घेतलाय. 1 धावेर समाधान. धावसंख्या झाले 5. 5 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. ओहो स्क्वेअरला कटवलेला आहे. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 3 धावा वाचवलेले आहेत. जब तक सफल ना हो चेन की नींद त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर न भागो तुम, कुछ के बिना जय जयकार नहीं होती, लहरों से डरे बिना नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पुन्हा एकदा सोनू. ओहो आता मात्र बिंदी गेन. चांगली गोलंदाजी करतोय सोनू आपल्या संघासाठी. मेन पंच आहेत मेंडिस. लेग पंच आम्हाला लाभले आहेत कालच्यापासून मितेश जोशी चांगली पंचायती करतायत. कालच्यापासून क्षितिज चषकाला मात्र भरपूर सहकार्य करतात. धावसंख्या झाले 7 धावा झालेत. एक ओव्हर समाप्तीनंतर 7 धावा झालेत. सात धावा फलकावर लगावले गेलेत. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा खेळाडू आहे
ज्यानं 3 वेगवेगळ्या षटकामध्ये 3 बॉल टाकलेत आणि हॅट्रिक मिळवलेली आहे. कशी असेल ती हॅट्रिक, कसा असेल ते षटक आणि कशी असेल ते 3 विकेट, त्या हॅट्रिकची नोंद झालेली आहे क्रिकेटमध्ये. रेकॉर्ड बुकमध्ये मरू ह्यूज असं या खेळाडूचं नाव आहे मित्रांनो. हो, चांगला टोलला आहे, जातोय चेंडू, आता मात्र आउट ऑफ द पार. रन मिळाले 4, बेडा झाला पार. नक्कीच धावसंघ होताना आपण पाहतोय 11 धावा फलकावर लगावले गेले आहेत. चांगली बॅटिंग करताना दोन्ही बॅटर. आता मात्र विवेक नावाचं वादळ आहे. बडाई शाकीर असताना चांगला चेंडू टाकला होता, फक्त दिशा दिली. काही नजर आहे विवेकची, का मला सामनावीरचा पुरस्कार भेटला त्याचं मात्र प्रक्षेपण करताना. नक्कीच सचिन सर सुद्धा भरपूर मेहनत घेत आहेत खालच्यापासून, कॉमेंट्री असो किंवा पूर्ण मैदानाची देखरेख असो. हो, रनआउटची संधी आहे पण चांगली बिटवीन द विकेट. पंच सांगतील काय ते, खेळाडूंमध्ये बोलायचं नाही, कारण खेळाडूंचं सचिन सर, खेळाडूंचं आणि पंचांचं नातं सासूचं आणि सुनेचं जसं नातं असं घरामध्ये तसं त्यांचं नातं असतं, त्यांचं कधीच पटत नाही. आणि सर सचिन सर काही चेंडू सिरियल बघताना एक गोष्ट मी नोटीस केली, ज्या बाईची टिकली मोठी ती बाई खतरनाक. आणि बघूया इथे कोण खतरनाक आहे. इथे मात्र नक्कीच आमचे सचिन सर सुद्धा खतरनाक आहेत, कारण का नक्कीच दिसायला साधा भोला पण डोक्यात गेला तर उद्घाटन सोहला. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. धावसंख्या होताना पाहतोय 14 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. सफल झालाय, हो रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. नक्कीच विवेकची चर्चा होईल, जबरदस्त बॅटिंग विवेक मात्र आपल्या संघासाठी करतोय. खरोखर अप्रतिम बॅटिंग केलेली आहे संघासाठी, चांगली छाप टाकलेली आहे. नक्कीच रिव्हर्स शॉट असेल, स्क्वेअर लेग असेल, काऊ कॉर्नर असेल, प्रत्येक स्ट्रोक. आता माझं पंचाने वाईट वाईट नक्कीच आपण पाहतोय दंडित केलंय. 16 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. 15 चेंडू आणि 19 धावाचं समीकरण नक्कीच पाहतोय. सफल झालाय, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, रिव्हर्स रिबाउंड नक्कीच आपण पाहतोय. सचिन सर कहते चलो मिठाई खाने का मन था लेकिन कागज का एक तुकडा कमता, अशी अवस्था आहे चेंडूवर झालेली आहे. 4 चेंडू आता झालेले, आतापर्यंत धावसंख्या झाले 17 आणि 17 धावा झाल्या आहेत. आणि एबी डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक सुद्धा 17 आहे, कारण का धावसंख्या झाले 17. पुण्याला सज्ज झालाय, सफल झालाय. हो, हवेमध्ये काय कॅच पकडले, कार्बन कमाल कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू डीजे. ज्याने कॅच पकडले त्याचं नाव सांगायचंय, कॅच ज्याने पकडले त्याचं नाव सांगायचंय. राजन, आडनाव सांगायचं, आडनाव. राजन, नक्कीच राजन शुक्ला. गुप्ता, जबरदस्त कॅच पकडलेले आहे. नक्कीच नाव नोंदणी झालेली आहे. चषक आहे कॅच साठी सुद्धा. मला जॉन्टी रोडची आठवण झाली, कारण का सचिन सर जॉन्टी रोड क्रिकेटचा 12वा खेळाडू होता. एका खेळाडू दुखापत झाली. जॉन्टी रोड जेव्हा मैदानामध्ये आला तेव्हा 7 कॅचेस पकडल्या आणि ICCच्या माध्यमातून पहिलाच असा खेळाडू आहे 12वा खेळाडू, त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. युट्यूबला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. जे जे आम्ही रेकॉर्ड सांगतो ते युट्यूबला तुम्ही सर्च केला तरी नक्कीच भेटतील. आणि धावसंख्या होताना आपण पाहतोय 18 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत.
काही कोणी रोजा ठेवला, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले, कोणी रोजा ठेवला सचिन सर, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले. सुखी तोच झाला ज्यांनी घरामध्ये आईबाप ठेवले, ज्यांनी घरामध्ये आईबाप ठेवले. कारण का माता पिता भले अनपढ़ क्यों ना हो, लेकिन शिक्षा और संस्कार देने की जो क्षमता उनमें है वो दुनिया के किसी स्कूल में नहीं. बॉईंग ट्रॅकवर आपण पाहतोय ऋषीला पाहतोय. आणि नक्कीच आपण टेनिस क्रिकेट मध्ये गेलो तर ऋषिकेश वैद्यला पाहतोय, परंतु हा ऋषी 12 चेंडू 17 धावा समीकरण. 12 चेंडू 17 धावा. रन कर रे भावा, मग तुझीच हवा. कोण आहे भावा, कोण करतो धावा आणि कोणाची हवा. अठरा धावा. 18 प्लेयर टेन्शन मध्ये येत आहेत. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. हो आता 9+1 1+1. कोशिश करने वालों की हार नहीं होती. वो लोग पैदल ही ठेके पर पहुंच जाते. जिनके पास कार नहीं होती गुरु, जिनके पास कार नहीं होती. पुन्हा एकदा सज्ज झालाय ऋषी. आता माता बिंदी गेंद, डॉट बॉल. एक तेरी और एक मेरी. ना तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने देखा ना मैंने देखा. हो आता माता मेंडिसने दुनिया समांतर केले. धावा मिळाले अवांतर. धावसंख्या झाले 21. बैठक शॉट, रनआउटची संधी आहे. पुण्यात डॉट, पुण्यात बिंदी गेंद. बॉईंग ट्रॅकवर पाहतोय ऋषी. चांगली गोलंदाजी करतो. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. कान मंत्रण देतात दोन्ही खेळाडू. शफल झालाय, शफल झालाय. जागा सोडली आहे, खोदून काढलाय. जातोय चेंडू 4 धाब्यासाठी. धावसंख्या झाले 25 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडू 13 धावा समीकरण आहे. 9 चेंडू 13 धावा. शफल झालाय, पुण्याला टोलवला चेंडू. आता मात्र चेंडू गॅदर केलाय. भाग पसंती भाग इज्जत का सवाल आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच आपण पाहतोय. कारण का माणसं बोलकी असावी सचिन सर, पण डबल ढोलकी नसावीत. कारण का पगली कहती थी मर जाऊंगा तुम्हारे बिना. सचिन सर कहती चलो पगली कहती थी मर जाऊंगी तुम्हारे बिना, आज दूसरा बच्चा हुआ है हमारे बिना. अशी अवस्था नक्कीच ह्या चेंडूची झालेली आहे. चर्चा नक्कीच प्रत्येकाची होईल. जशी आपलं सिच्युएशन असेल, सिच्युएशननुसार नक्कीच आपल्या बात्यामध्ये भरपूर अस्त्र आहेत. पुन्हा एकदा आता मात्र नो +1. जबरदस्त 1+1. बड़ी नाइंसाफी गुरु. जो उड़कर चला जाता है उसे छक्का कहते, जो भीड़ में लगता है उसे धक्का कहते, और जिस टेनिस क्रिकेट को हम देख रहे हैं उससे मदीना मक्का कहते गुरु, उससे मदीना मक्का कहते. 8 चेंडू 9 धावा. 8 चेंडू 9 धावा समीकरण आहे. शफल झाला. MS स्टार मध्ये खोदून काढलाय. 1 धावेर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली 30 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. चांगले मॅच. हृदयाची धडधड आपण नक्कीच पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर आहे ऋषी. ओल्ड इज स्कोर. अनुभव आहे, अनुभवाचा फायदा घ्यायचा आहे. पुढे हो काय स्टो अटेम्प्ट केलाय. जबरदस्त. धन धन खान खान. धावा. 6 चेंडू आणि 4 धावा अशी अवस्था झालेली आहे. काय अवस्था. 6 चेंडू 4 धावा समीकरण आहे. म्हणजे रे रे पावसा.
गर्लफ्रेंड खाते पैसा, पैसा झाला खाऊन, बॉयफ्रेंड गेला वाहून. 6 चेंडू 4 धावा. शफल झालाय. ओहो, मॅच विनिंग षटकार. 6 धावेसाठी छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. पराभूत टीमने सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. सिद्धिविनायक टीमचा कर्णधार सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. तर या सामन्यात